युरोपियन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन 2024-25 मध्ये आज अखेर महाराष्ट्र 9,459 तर सोलापूर जिल्ह्यातून 539 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झाली. निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2025 होती, परंतु अपेडा नवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून ही मुदत 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती राबवणं आवश्यक आहे. युरोपीय युनियन आणि अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रामध्ये जतन करण्यात यावं, याबाबतच्या सूचना आयुक्तालयाच्या 6 जून 2024 आणि 14 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रानं देण्यात आल्यात. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांमार्फत क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र 4 मध्ये अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना सादर केला जातो. यानंतर 2 आणि प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र अदा केलं जातं. शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीनं शेतात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र क मध्ये नोंदी वेळेत घेणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी सन 2024 आणि 25 मध्ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून मँगोनेटद्वारे नोंदणीसाठी त्वरित अर्ज करण्यात यावा. प्रथम नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, 7/12 अट अ, बागेचा नकाशा, आधार कार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. मँगोनेटद्वारे नोंदणी करण्याची वाढीव आणि अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2025 अशी आहे. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्यासाठी निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करण्याकरिता संबंधित जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलंय.